डॉक्टर, मला ॲसिडिटीचा त्रास खूप आहे. पुन्हा पुन्हा ॲसिडिटी होते. वेगवेगळ्या प्रकारची औषधं खाल्ली, ॲलोपॅथीमध्ये ते ओमेज म्हणा, पॅन म्हणा, काय मिळेल ते. आयुर्वेदिक गोळ्या खाल्ल्या, होमिओपॅथी खाल्लं, दुकानातनं आणून खाल्लं, तरी काही फरक पडत नाही. थोडे दिवस जातं, परत परत ॲसिडिटी होते. लोकांना ॲसिडिटीची व्याख्या प्रत्येकाची वेगळीच असते. काही लोक म्हणतात, की पोटात दुखण्याला ॲसिडिटी म्हणतात. काही लोक उलट्या होण्याला ॲसिडिटी म्हणतात. काही लोक शौचालय साफ होत नाही तर त्याला ते ॲसिडिटी म्हणतात. तर नेमकं ॲसिडिटी काय आहे? त्याची लक्षणं काय? हे मी थोडक्यात सांगतो. वरच्या पोटात दुखणे, उलटी आल्यासारखं होणे, मळमळणे, छातीत जळजळ होणे आणि कधी-कधी ॲक्चुअली उलटी होणं, डोकं दुखणे, ही ॲसिडिटीची लक्षणं आहेत. हे ॲसिडिटी म्हणजे नेमकं काय होतं? पोटामध्ये काय प्रॉब्लेम असतो? प्रॉब्लेम ॲज सच काही नाही. प्रत्येकाच्या जठरामध्ये एक हायड्रोक्लोरिक ॲसिड नावाचं एक ॲसिड तयार होत असतं. साधारण 1.5 ते 2.5 लिटर एवढं ॲसिड आपल्या जठरामध्ये दररोज तयार होतं, हायड्रोक्लोरिक ॲसिड. त्याचा जो पीएच आहे तो साधारण 1.5 टू 3.5 या रेंजमध्ये पीएच असतो. आपल्याला केमिस्ट्रीमध्ये माहिती आहे, की 7 पेक्षा कमी असेल पीएच तर त्याला आपण ॲसिडिक पीएच म्हणतो आणि 7 पेक्षा जास्त असेल 14 पर्यंत तर त्याला आपण अल्कलाईन पीएच म्हणतो. तर हे ॲसिड 1.5 टू 3.5 म्हणजे हे बऱ्यापैकी स्ट्रॉंग ॲसिड आहे. एवढं स्ट्रॉंग ॲसिड जठराला इजा करत नाही, कारण त्या जठराच्या आतल्या बाजूला एक सुरक्षा कवच सारखं एक असं एक लाइनिंग असतं, थिक लाइनिंग, बायकार्बोनेट लाइनिंग, जे त्या ॲसिडला जठरावर डायरेक्टली परिणाम करू देत नाही. पण तरी सुद्धा ॲसिडिटी जेव्हा होते तर नेमकं काय होतं? एक तर कदाचित ते जे बायकार्बोनेट लाइनिंग जे आहे ते काही जणांचं थिन असतं, पातळ असतं. त्याच्यामुळे सुद्धा त्या ॲसिडचा त्या जठरावर परिणाम होत असतो. दुसरं एक कारण असं आहे, की काही जणांमध्ये तो ॲसिड जे 1.5 ते 2.5 लिटरपर्यंत तयार व्हायला पाहिजे, काही जणांचं एक्सेस ॲसिड तयार होतं. त्याच्याने सुद्धा काय होतं? पण अजून एक गोष्ट आहे, जी आपण आपल्या चुकीमुळे होतं, की खूप लोकांना असं उगीचच स्टेरॉइड्स खा, पेन किलर खा, अशी खायची सवय असते. उगी दुकानात जायचं, औषध खायचं, पोट दुखतं, डोकं दुखतं म्हणून आणि अशा गोळ्या पेन किलर्स आणि स्टेरॉइड्स घेत राहिलं, तर ते जे सुरक्षा कवच जे बायकार्बोनेट लाइनिंग आहे, तो पातळ व्हायला लागतो, थिन व्हायला लागतं आणि त्याच्यात होल्स पडायला लागतात, ज्याच्यामुळं ॲसिडिटीचा त्रास होतो. चौथा एक प्रकार असा आहे, की हे जे ॲसिड आहे, हे जठराला कव्हरिंग आहे. बायकार्बोनेटचा जो लेयर आहे, तो जठराला कव्हरिंग आहे. त्याच्यामुळे ॲसिडचा त्रास होत नाही. पण जठराचा वरचा जो भाग आहे, जे अन्ननलिका आहे, त्याला काही असं बायकार्बोनेट कव्हरिंग नाहीये. तर तो ॲसिड चुकून जर तिकडे गेला, तर तिथे तो त्रास होऊ शकतो. तर ॲसिडिटी पुन्हा पुन्हा होते म्हणजे नेमकं काय? कितीही औषधं घेतलं तरी ही जी तक्रार आहे, ह्याचं कारण असं आहे, की औषधं आहेत, ते ॲसिड प्रमाण कमी करणारं, ॲसिडिटी कमी करणं म्हणजे काय? पीएच वाढवणे. कारण ॲसिड असलेलं अल्कलाईनकडे नेणं, हे ॲसिडिटी औषधं काम करतात. पण तरीसुद्धा पुन्हा पुन्हा काय होतं? कारण ॲसिडिटी होण्याचं महत्त्वाचं कारण जे आहे, ते आपण स्टॉप करतच नाही. हरी, वरी आणि करी हे 3 महत्त्वाचे कारणं मी थोडक्यात माझ्या पद्धतीने सांगतो. ज्यांना खूप घाईघाईची सवय असते, म्हणजे त्यांचं कामच असं आहे, की खूप खूप पळापळ, पळापळ, धावपळ असते. हरी-हरीमध्ये असतात. इकडं पळ, तिकडं पळ, हे काम कर, ते काम, मल्टीटास्किंग करत असतात. घरची जबाबदारी, ऑफिसची जबाबदारी, बस पकडणे, रेल्वे पकडणे, ऑल दोज थिंग्स. मग नंतर काही लोकांना खूप मानसिक ताणतणाव असतो. घरचा असेल किंवा ऑफिस वर्क असेल, स्ट्रेस खूप असतं, त्याच्याने सुद्धा असतं. आणि करी खूप मसालेदार खाणं, पिणं, तिखट खाणं, बाहेरचं खाणं, या सगळ्या गोष्टी म्हणा. ह्याच्या व्यतिरिक्त काही वाईट सवयी असतात, जंक फूड खाणे किंवा स्मोकिंग, अल्कोहोल, टोबॅको. उगीचच डोकं दुखतं म्हणजे पेन किलर खा, कुठं कुठली तरी गोळी खा, गुडघा दुखला ते परत मेडिकल स्टोअरमधून गोळी खात राहणे. या सगळ्यांमुळे सुद्धा ॲसिडिटी होतच राहते. तुम्ही कितीही औषधं घ्या, ॲसिड दबली जाते, पण ह्या सवयीमुळं पुन्हा एक ॲसिडिटी बाहेर येते. ॲसिडिटी काही बॅक्टेरियांमुळे सुद्धा होऊ शकते. एच पायलोरी नावाचे काही जीवाणू आहेत, ज्याच्याने सुद्धा ॲसिडिटी होऊ शकते. एच पायलोरी जवळजवळ भारतामधल्या तर जवळजवळ प्रत्येक नागरिकाच्या बाय द टाईम तुमचं वय 15 वगैरे असेल तोपर्यंत तुमच्या पोटामध्ये किंवा तुमच्या दातामध्ये स्पेशली हे बॅक्टेरिया जाऊन बसलेलेच असतात. हेलिकोबॅक्टर पायलोरी म्हणून. तर हे असतातच, ते जठरामध्ये जातात. तर 2 प्रकारचे बॅक्टेरिया आहेत ते. काही बॅक्टेरिया आहेत ते सगळ्यांमध्येच असतं. सगळ्यांना मात्र ॲसिडिटी होत नाही. तुम्ही विचारणं योग्य आहे, की सगळ्यांना ॲसिडिटी होत नाही. एवढे सगळ्यांना जर
एच पायलोरी तोंडामध्ये आणि पोटामध्ये असेल तर सगळ्यांना का होत नाही? त्याचं कारण असं आहे की काही एच पायलोरी आहेत ते सिम्पल आहेत, ते कॉम्प्लिकेटेड, ते त्रास देत नाहीत. पण काही एच पायलोरी जे जास्त व्हिरुलंट आहेत, जे जास्त डेंजरस आहेत, ते मात्र तुम्हाला ॲसिडिटी वाढवण्यासाठी ते निश्चितच काम करत असतात. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा जो मला पेशंट्स मला विचारतात, की "सर एवढं सगळं त्रास होत असेल, तर मग मी अँटासिड रोज खात जाईन की? उमेश पॅनसारखी एखादी गोळी द्या. मी रोज खाल्लं तर काय बिघडतं? ॲसिडिटीचा मला नेहमी त्रास होतो. मी ठीक आहे, मी हे हरी-वरी करी किंवा हे दारू पिणं वगैरे अव्हॉइड करेन, पण तरीसुद्धा मग एक अँटासिड गोळी बरेच जण खात राहतात. कधी-कधी काही डॉक्टरसुद्धा सांगतात, "काय होत नाही, नुकसान होत नाही, तुम्ही घेत जा अँटासिड." हे चुकीचं आहे. उगीचच मनाने असे काहीतरी ॲसिडिटी कमी करायची जी औषधं आहेत, त्याला अँटासिड असतील किंवा हे बाकीचे औषधं आहेत, तर ते कधीही जास्त प्रमाणामध्ये खाऊ नये. खूप लाँग टर्म खाणं हे धोकादायक आहे. ह्याचं कारण सांगतो. आपल्या देवाने आपल्याला जठरामध्ये 1.5 to 3.5 हे ॲसिड दिलेलं आहे. त्याला काहीतरी काम दिलेलं आहे महत्त्वाचं. प्रोटीन्सचं डायजेशन, B12 हे ते. जर तुम्ही सारखं-सारखं अँटासिड घेत राहिलात, ॲसिडिटीच्या गोळ्या घेत राहिलात, गोळ्या घेत राहिलात, तर हळू-हळू तुमचं पीएच वाढत जातं आणि ते जठरामधलं पीएच हे 1.5 to 3.5 सोडून कुठेतरी 4, 4.5, 5ला जायला लागतं टुवर्ड्स अल्कलाईन साईड. अल्कलाईन व्हायला लागतं. अल्कलाईन व्हायला लागलं की मग ते ॲसिडचं जे काम आहे ॲक्च्युअल प्रोटीन्सचं डायजेशन म्हणा किंवा ॲब्झॉर्प्शन ऑफ आयर्न म्हणा, मॅग्नेशियम म्हणा, कॅल्शियम म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी पचन करण्यासाठी त्याला रोल दिलंय देवाने. तर ते हळूहळू कमी होतं. मग तुमचे हाडं ठिसूळ होतात, वीक बोन्स क्रिएट होतात, B12 डेफिशियन्सी होते. मग नंतर प्रोटीन्सचं डायजेशन नीट होत नाही, अपचन व्हायला लागतं आणि जे बॅक्टेरिया आपण नकळत पाण्यातून, आहारातून घेत असतो, ते बॅक्टेरियासुद्धा आपण मारून टाकायचं जे काम ॲसिडला दिलेलं आहे. ॲसिड जर डायल्यूट झालेलं असेल, तर मग ते सुद्धा नीट काम होत नाही. त्यामुळे असं ॲट रँडम उगीचच त्रास होतं म्हणून अँटासिड किंवा हे पॅन, सारख्या गोष्टी घेऊ नयेत. जर गरज असेल तर ते घ्या, नाहीतर सहसा घेऊ नये. मग ह्याला ट्रीटमेंट काय? सगळ्यात महत्त्वाचं ट्रीटमेंट हेच आहे. काही टेस्ट करून घ्यावं लागतात, एंडोस्कोपी करून बघावं लागतं, काही सोनोग्राफी, ब्लड टेस्ट वगैरे करून बघावं लागतं. पण ह्याच्यामध्ये ट्रीटमेंट काय, की इतर कुठलं काय त्रास, सगळ्यात एक अजून एक महत्त्वाची गोष्ट जे मी सांगणं आवश्यक आहे, त्याला रेड फ्लॅग जे देतो मी, की ॲसिडिटीचं जे काही सिम्प्टम्स आहेत, कधी-कधी ते असं होतं की छातीच्या खालच्या बाजूला किंवा जठरा म्हणजे पोटाच्या वरच्या बाजूला पेशंटला दुखतं. दुखल्यावर कधी-कधी छातीत जळजळ सुद्धा होते. मग आपल्याला वाटतं की काय नाही, ॲसिडिटी आहे. पण हे एक लक्षण आपल्या हार्ट अटॅकचं सुद्धा आहे. सेम लक्षण हार्ट अटॅकचं देखील आहे. तर ॲसिडिटी म्हणून आपण जर आपल्याला एखादा मध्यमवयीन माणूस भेटला आणि जर त्याला असे काही लक्षणं जाणवली, थोडंसं त्याच्यासोबत थोडंसं काही स्वेटिंग असेल किंवा हाताला पेन होत असेल लेफ्ट साईड किंवा असं काही सिम्प्टम्स जर जाणवले, तर इट इज बेटर की आपण त्या पेशंटचं त्यावेळेस एक ECG काढून बघणं महत्त्वाचं आहे. कुठं हार्ट अटॅक तर नाही ना, आपल्याला ॲसिडिटी म्हणून औषध द्यायचं आणि उद्या पेशंटचं काहीतरी मोठं प्रॉब्लेम व्हायचा. तर त्यासाठी हार्ट नाही ना प्रॉब्लेम, ही आधी खात्री करून घ्या आणि जर नसेल तर मग ॲसिडिटी म्हणून ट्रीट करा. प्रत्येक केसला असं नाही, पण हे अचानक कधी नाही दुखलेल्या पेशंटला अचानक छातीत जळजळ व्हायला लागली आणि पोटात दुखायला लागलं, तर एक सेफ्टी साईड म्हणून एक ECG काढलेलं बरं असतं. आता ट्रीटमेंट काय? ऑब्व्हियसली सोनोग्राफी, एंडोस्कोपी वगैरे आपण करतो, गॅस्ट्रोस्कोपी वगैरे, काही ब्लड टेस्ट पण करून घेतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही कारणं आहेत ॲसिडिटी वाढवायची, जे तुमचं खाण्यापिण्याच्या सवयी चुकीच्या असतील, झोपेचं टाईमटेबल नसेल किंवा कुठेतरी पेन किलर घ्यायची सवय असेल, कधी 12ला झोपतो, कधी 1ला झोपतो किंवा मसालेदार जेवण होत असेल, ह्या सगळ्या गोष्टी असतात, तर त्या आधी ते सेट राईट करावं. त्या गोष्टी हळूहळू तुम्ही नॉर्मलाईज करा. फार मेंटल स्ट्रेस असेल तर मग योगा वगैरे करून तो स्ट्रेस कमी करा. आहार चेंज करा, डायटरी पॅटर्न चेंज करा, व्यवस्थित 7-8 तास झोप घ्या. मेडिसिन्स परस्पर मेडिकल दुकानातनं घ्यायची सवय बंद करून टाका. डॉक्टरनी सांगितलंय तर तेवढंच घ्यायचं आणि ते झाल्यानंतर तेच प्रिस्क्रिप्शन वापरून पुन्हा डॉक्टरचं कन्सल्टेशन फी वाया जाऊ नये म्हणून परस्पर मेडिकल दुकानात जायचं आणि तेच औषधं घेत राहणं, ही एक फार वाईट सवय आहे, ज्याच्यानी सुद्धा साईड इफेक्ट्स असे होतात. अँटिबायोटिक रेझिस्टन्स म्हणा किंवा हे ॲसिडिटी, ते बायकार्बोनेट लेयर पातळ होणे म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी नकळत आपल्याबाबत होत असतात.
तर बेटर औषधं जेवढे सांगितले तेवढेच घेणे, आणि परत त्रास झाला तर बेटर डॉक्टरच्या कन्सल्टेशननी त्या औषधाचा परिणाम होत नाही, चेंजेस करून घ्या. पण तुमच्या सवयी चेंजेस करा, आणि औषधं जर घेतली तर हे ॲसिडिटी जी भीती होती की पुन्हा पुन्हा होतंय, पुन्हा पुन्हा होतंय, पुन्हा पुन्हा होण्याचं प्रमाणही कमी होईल आणि तुम्ही सुरक्षित राहाल. थँक्यू.